मराठीत हा पक्षी हळद्या, पिलक, हळदी कांचन, सुवर्ण मंजू या नावाने ओळखला जातो। या पक्षाच्या भडक पिवळ्या रंगामुळेच याला हळद्या असे स्थानिक नाव पडले। हा पक्षी संपूर्ण भारतात आढळतो। याचे शास्त्रीय नाव ओरिओलस असे आहे। इंग्रजीमध्ये या पक्ष्यांना गोल्डन ओरिओल असे म्हटले जाते। नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो। तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते। मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या हिरव्या रंगाची असते। हा पक्षी मध्यम आकाराचा असतो, म्हणजे मैना पक्षापेक्षा थोडासा मोठा। या पक्षाची लांबी 24 ते 25 सेंटीमीटर इतकी असते। या पक्षाचे पंख 44 ते 47 सेंटीमीटर इतके लांब पसरतात। या पक्षाचे वजन 65 ते 70 ग्रॅम इतके असते। झाडांवर एकट्याने किंवा जोडीने हा पक्षी आढळून येतो। झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच। आवाजावरूनच तो ओळखू येतो। त्याचा आवाज मोठा असला तरी मंजूळ असतो। एक प्रकारच्या पिलोलो अशा आवाजात तो शीळ घालतो। हळद्या पक्षी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी शिट्टीचा वापर करतात। झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच। आवाजावरूनच तो ओळखू येतो। हळद्या हा पक्षी स्थलांतरित पक्षी आहे, त्यामुळे हे पक्षी हिवाळ्यामध्ये मध्य आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात। हे पक्षी मोठी जंगले, फळबागा, नदीची जंगले आणि मोठ्या मोठ्या बागांना प्राधान्य देतात। फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे। या पक्ष्यांचे घरटे घनदाट झाडांच्या फांद्यांवर असते आणि हे घरटे लहान कपाच्या आकाराचे असते। घरटे वाढलेल्या गवतापासून आणि कोड्याच्या जाड्यापासून विणलेले असते। या पक्षाचा घरट्याचा आकार 35 ते 40 सेंटीमीटर इतका असतो। या पक्षाचा विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असतो। मादी एका वेळी 2 ते 3 पांढऱ्या रंगाची अंडी देते। अंडी उबविण्याचा कालावधी 16 ते 17 दिवस असतो आणि या पक्ष्यांची पिल्ले 16 ते 20 दिवसांनी स्वतंत्रपणे फिरू शकतात। अंडी उबविण्याचे काम, घरटी बनवणे, पक्ष्यांसाठी अन्न गोळा करणे ही कामे नर आणि मादी दोघेही मिळून करतात। पिल्लांच्या संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघेही मिळून करतात। हळद्या या पक्ष्याचे आयुष्य 9 ते 10 वर्षांचे असते।